नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कराड आज परत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, जसं की तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच असेल, MPSCच्या पुढच्या वर्षी 2 एक्झाम होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे किती मोठी संधी आपल्यासाठी आपण तुम्ही सर्वजण सुद्धा समजू शकता. मला 4 महिन्याखाली लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती ज्यावेळेस मी बॅचेस अनाऊन्स केल्या होत्या. इव्हिनिंग बॅच आपली संध्याकाळची 8 ते 9ची आणि सकाळची 7 ते 8ची जी बॅच आपण अनाऊन्स केली होती. आपण दोन्ही बॅचेस सुरू सुद्धा केल्या आणि दोन्ही फुल सुद्धा बॅचेस आहेत. ठीक आहे, त्यावेळेसपासून मी तुम्हाला सांगतो की 2022ला फॉर शुअर नोटिफिकेशन असणार. ठीक आहे, ज्यावेळेस मेन्सच्या एक्झाम मेन्सची क्लासेस आपण सुरू केले होते, मेन्सच्या 4 बॅचेस आपण घेतल्या, त्यावेळेस सुद्धा मी सांगत होतो की लवकरात तुमची मेन्सची एक्झाम एकदम कधी पण नोटिफिकेशन येऊ शकतं आणि कधी पण मेन्सची परीक्षा होऊ शकते. ठीक आहे, ज्यांनी विश्वास ठेवला, म्हणजे 4 बॅचेस आपण त्याच्यामध्ये घेतल्या होत्या मेन्सच्या, तर त्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला क्लासेसचा. ठीक आहे, सगळ्यांची एवढा म्हणजे लॉकडाऊनच्या निराश म्हणजे करणारा जो काळ होता आपल्याला, की अभ्यासापासून एकदम होईल का नाही कसं, म्हणजे अशा निराश माणसाला वाटणारा जो काळ होता, त्या काळामध्ये सुद्धा एक आशा आपण त्याच्यामध्ये दाखवली होती आणि ते क्लासेस आपण कंडक्ट केले होते. तर त्या विद्यार्थ्यांना एकदम अचानक जरी परीक्षा आल्या तरी त्यांना त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे. प्रिलिमच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस मी 4 महिन्याखाली बॅचेस सुरू करत होतो, त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 2021च्या जागा सँक्शन झालेल्या आहेत आणि ते नोटिफिकेशन त्याचं सुद्धा कधीही येऊ शकतं. ठीक आहे, त्यांनी का लांबवलं माहीत नाही, पण ते 2022ला घेत आहेत, पण ते घेत आहेत त्याच्यामध्ये. कारण एकदा जर समजा जागा सँक्शन केलेल्या असतील तर त्याच्यामध्ये ते कंडक्टच करतात. त्यामुळे मी 4 महिन्याखालपासून तुम्हाला सांगत होतो की फॉर शुअर 2022ला नोटिफिकेशन असणारच आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी म्हणजे स्वतःचे तर्कवितर्क लावून मला प्रश्न विचारायचे, म्हणे सर 190 लोकांना अजून ट्रेनिंगला बोलवलं नाही, 74 लोक अजून त्याच्यामध्ये पेंडिंग आहे, मग आता कशा येतील 2021मध्ये 22मध्ये जागा. पण मी बॅचेस सुरू केल्या आणि आपल्या दोन्ही बॅचेस फुल आहेत. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये विश्वास ठेवून जॉईन केलं. तर आज तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की आता 3 महिन्यावर तुमची प्रिलिमची एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपला ऑगस्टमध्ये तुमची दुसरी त्याच्यामध्ये प्रिलिमची एक्झाम आहे. संधी खूप मोठी आहे. ठीक आहे, वर्षातनं JMFच्या 2 एक्झाम म्हणजे याच्या अगोदर कधी असं त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे किंवा इथून पुढे सुद्धा तुम्हाला अशी कधी संधी भेटेल असं त्याच्यामध्ये होणार नाही. ठीक आहे, म्हणजे ही खूप मोठी संधी तुम्हाला त्याच्यामध्ये ही यावेळेस भेटत आहे. एका प्रिपरेशनमध्ये तुम्ही 2 अटेम्प्ट त्याच्यामध्ये देऊ शकता. मग याचा अर्थ आपण आपला पहिला अटेम्प्ट काही देवाला द्यायचा वगैरे असं करायचं का? ठीक आहे, असं आपल्याला करायचं नाही आहे. 2 संधी भेटत आहेत म्हणजे 2 तुमच्या संधी जात आहेत सुद्धा. JMFCचे अटेम्प्ट आता लिमिटेड आहेत. ठीक आहे, खास करून ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे, बाकी समजा शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपसाठी ते काही लिमिटेड नाही आहे, पण ओपन असू द्या किंवा बाकी OBC वगैरे असू द्या, NTचे कुठले कॅन्डिडेट असू द्या, सर्वांसाठी अटेम्प्ट लिमिटेड आहेत. म्हणजे तुमचा प्रत्येक अटेम्प्ट हा प्रॉपर प्रिपरेशनच असला पाहिजे. मग आता बऱ्याच लोकांचे मला असे सुद्धा फोन येत आहेत, म्हणजे जेव्हापासून ते ॲड आले तेव्हापासून कस्टमर केअर सारखं काम झालेलं आहे माझं. एवढे जास्त लोकांच्या इन्क्वायरी येतात. ठीक आहे, तर इन्क्वायरी अशा आहेत की 3 महिन्यामध्ये सर प्रिपरेशन होऊ शकतं का? ठीक आहे, प्रिपरेशन होऊ शकतं, 3 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतं, पण क्लासेसशिवाय होणं कठीण आहे. जर तुम्हाला कुठल्या ह्याच्यात 12 सब्जेक्टचा तुम्हाला गंध नाही आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही 12 सब्जेक्ट मी एकटा वाचतो, सगळे सब्जेक्ट समजून घेतो, 3 महिन्यामध्ये सब्जेक्ट समजून पण घेतो, त्यांची प्रॅक्टिस पण करतो, MCQ सुद्धा सोडवण्याची प्रॅक्टिस करतो, MCQच्या टेक्निक समजून घेतो म्हटलं तर ते तुम्हाला ते शक्य होणार नाही. ठीक आहे, तुम्ही परीक्षेच्या शेवटच्या काळापर्यंत तुम्ही म्हणजे पूर्णपणे गोंधळून जाल एकदम. शेवटचा जो काळ असेल तुमचा, शेवटच्या 10-15 जे 12 दिवस जे आहेत मार्च महिन्यामधले, ह्या मार्च महिन्यामध्ये एकदम पूर्णपणे ब्लँक होण्यासारखं तुमची परिस्थिती त्याच्यामध्ये होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की आपलं 15 तारखेपासून डिसेंबरपासून आपण बॅच सुरू करतोय. ठीक आहे, एक तो बॅच जॉईन करण्याचा तुमचा योग्य निर्णय त्याच्यामध्ये असणार आहे. तुम्ही सर्व्हिसला असा, तुम्ही प्रॅक्टिशनर असा, तुम्ही काही असा. ठीक आहे, आतापर्यंत कुठला कायदा तुम्ही त्याच्यामध्ये वाचलेला नसेल तरी सुद्धा जेवढे बाकीचे विद्यार्थी ज्या लेवलला आहेत त्या लेवलला म्हणजे मी तुम्हाला 3 महिन्यामध्ये मी त्या लेवलला आणू शकतो. ठीक आहे, म्हणजे मला तेवढा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. 12ला 12 कायदे, 12 कायद्यातले प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजावून त्याच्यामध्ये सांगेन मी. ठीक आहे, 3 महिन्यामध्ये एकही कन्सेप्ट असा असणार नाही आपल्या कुठल्याही विषयाचा जो तुम्हाला त्याच्यामध्ये समजलेला असणार नाही. त्याच्यावर आपण रिव्हिजन लेक्चर सुद्धा त्याच्यामध्ये आपण कंडक्ट करणार आहोत आणि त्याच्यावर आपण 14 MCQच्या टेस्ट घेणार आहोत. 14 MCQच्या टेस्ट म्हणजे 1400 MCQ तुमच्याकडनं आपण सोडून घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे IPC आहे, 100 MCQची टेस्ट असणार त्याच्यामध्ये, आपण ती सोडून घेणार तुमच्याकडनं. कॉन्स्टिट्यूशन आहे, 100 MCQची टेस्ट असणार, ती आपण सोडून घेणार आणि हे सोडून घेताना आपण त्या टेस्ट आपण डिस्कस सुद्धा करणार. म्हणजे MCQ सोडवण्याच्या ज्या पद्धती असतात हे सुद्धा समजणं महत्त्वाचं असतं. मी नेहमीच म्हणत असतो की ज्याला MCQ सोडवण्याची प्रॅक्टिस आहे तो बाकी लोकांपेक्षा तेवढंच जरी नॉलेज असलं तरी सुद्धा एक 4-5 मार्क तरी आरामशीर पुढे असतो. कारण ज्या ट्रिक्स असतात, म्हणजे रिडक्शन मेथड आहे किंवा एखाद्या प्रश्नामध्ये काय लिगल सेन्स वापरलेला आहे, या गोष्टी समजण्यावर सुद्धा बरेच प्रश्न सुटत असतात.
ठीक आहे. आणि 4-5 मार्कामध्येच रिझल्ट जात असतो. तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांचा मागच्या वेळेस 4-5 मार्कांनी रिझल्ट गेला. ठीक आहे. हे सगळं सुद्धा आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. म्हणजे आपली शिकवण्याची पद्धत सुद्धा मी नेहमी सांगत असतो. माझे बरेच व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत. हर्षद कराड लेक्चर सर्च केलं की तुम्हाला यूट्यूबवर आपले लेक्चर सापडतील, किंवा JMFC जरी तुम्ही सिम्पली सर्च केलं तरी आपले तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओज त्याच्यामध्ये भेटून जातील. डेमो लेक्चर्स तुमच्यासाठी खूप सारे अवेलेबल आहेत. ठीक आहे. 15 तारखेपर्यंत बघून घ्या सगळे डेमो लेक्चर्स, आणि 15 तारखेच्या अगोदर योग्य निर्णय तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. ठीक आहे. पण म्हणजे 12ला 12 कायद्यांचे कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगणं ही माझी जिम्मेदारी आहे. त्याच्यावर तुमचं रिव्हिजन करून घेणं ही सुद्धा जिम्मेदारी आहे, आणि तुमचे त्याच्यावर प्रॅक्टिस टेस्ट करून घेणं. म्हणजे एखादा तुम्ही कॅन्डिडेट म्हणून तुम्ही प्रिपेअर करणार आहात, एखाद्या एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या कॅन्डिडेटला बाहेरून एखादा व्यक्ती जेवढी मदत करू शकतो तेवढी मदत मी तुम्हाला त्याच्यामध्ये करणार आहे. मग बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे सुद्धा प्रश्न असतात की सर ऑनलाईनमध्ये होतं का? मी आतापर्यंत म्हणजे वर्षातनं मी 9-9, 10-10 बॅचेस घेतो ऑनलाईन. ठीक आहे. 9 ते 10 बॅचेस आपल्या ऑनलाईन दरवर्षी असतात. या वर्षीच्या सुद्धा JMFCच्या फक्त प्रिलिमच्या आपल्या 2 बॅचेस म्हणजे फुल त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं त्याच्यामध्ये विद्यार्थी आहे. तुमच्या कॉलेजचा कोणी ना कोणी विद्यार्थी आपल्याकडे असेलच. जर कोणी जुना विद्यार्थी तुमच्या ओळखीचा असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता, म्हणजे आपल्या शिकवण्याच्या पद्धती आणि ऑनलाईन लक्षात येतं का हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे. म्हणजे एकही डिसएडव्हान्टेज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमुळे होणार नाही याची सुद्धा त्याच्यामध्ये आपण गॅरंटी घेत असतो. म्हणजे कुठलंही तुम्हाला डिसएडव्हान्टेज होणार नाही. नोट्स सगळे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा असतात. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर तुमची वही मार्चच्या 1 तारखेपर्यंत तुमची प्रॉपर वही मेंटेन असेल. ठीक आहे. कारण मार्चचा शेवटचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये बेरेट उघडतो वाचतो म्हटलं तर शक्य होत नाही. मार्चच्या 1 तारखेपर्यंत तुमच्याकडे तुमची प्रॉपर वही नोटबुकच तुमची मेंटेन असली पाहिजे. ज्या वहीचं तुम्ही मागचे कधी 20-25 वेळेस रिव्हिजन केलेलं आहे अशा प्रकारची वही जर तुमची मार्चपर्यंत मेंटेन असेल तर 12 मार्चला पेपरला जाताना तुम्हाला अजिबात कन्फ्युजन वगैरे होत नाही. अदरवाईज म्हणजे मी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अनुभवातून सांगतोय की त्या मार्चला परीक्षेला जात असताना म्हणजे IPSC डोक्यामध्ये बर्डन झालंय, सिव्हिल प्रोसिजर कोड बर्डन झालंय, ते सुद्धा वाटत नाही, आठवत नाहीये, काहीच होत नाहीये. बेरॅक्ट एकदम उघडला की एकदम असं खूप सारं मोठं वाटतंय. तर एकच वही आपली त्याच्यामध्ये असेल, 1-2 वह्या भरतील तुमच्या, 1.5 ते 2 वह्या भरतील. जसं तुमचं लिहिण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार 1.5 ते 2 वहीमध्ये तुमचे 12ला 12 कायदे त्यांचा क्रक्स त्याच्यामध्ये तुमच्याकडे मेंटेन असणार आहे. आणि तो क्रक्स म्हणजे फक्त काही दुसऱ्याच्या नोट्स घेतल्याचा आपल्याला फायदा होत नसतो. तुम्ही तो स्वतः लिहिलेला असणार आहे, तुम्ही तो स्वतः समजलेला असणार आहे, आणि ती वही तुम्ही मागच्या या क्लासच्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये 20-25 वेळेस तुम्ही ते रिव्हिजन सुद्धा त्याच्यामध्ये केलेलं असणार आहे. ठीक आहे. जे तुम्हाला 12 मार्चच्या पेपरला एक कॉन्फिडन्स सुद्धा लेवल त्याच्यामध्ये आपल्याला भेटत असतो. म्हणजे कॉन्फिडन्स सुद्धा महत्त्वाचा आहे. कधी कधी परीक्षेत असं होतं की कॉन्फिडन्स म्हणजे थोडंसं 1-2 10 प्रश्न सोडवले, 10ला 10 आपल्याला प्रश्न आले नाही. ठीक आहे. मग कॉन्फिडन्स लेवल जर डाऊन झाला तर प्रेशर वाढतं, त्याच्यामध्ये टेन्शन वाढतं. टेन्शनमध्ये आपलं रिकलेक्टिंग मेमरी सुद्धा त्याच्यामध्ये अफेक्ट होत असते. त्याच्यात सुद्धा आपल्याला काही आठवायला लागत नाही. ठीक आहे. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये तुमचं तसा प्रकार सुद्धा तुमच्यासोबत होणार नाही. प्रॉपर अटेम्प्ट जर तुम्हाला द्यायचा असेल 3 महिन्यामध्ये बाकीचं प्रिपरेशन नसताना, तर तुम्ही ही जी 15 डिसेंबरची जी आपली बॅच आहे ती बॅच जॉईन करायला पाहिजे. संध्याकाळी 9 ते 10:30चा टायमिंग आहे. म्हणजे रोज 1.5 तास सेशन असेल. जर तुम्हाला संध्याकाळचं टायमिंग जास्त सुटेबल नसेल तर तुम्ही सकाळी 6:30 ते 8ची बॅच जॉईन करा. त्या बॅचेसमध्ये काही वॅकन्सीज त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपण काही विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो. ठीक आहे. सकाळी 6:30 ते 8च्या बॅचमध्ये तुम्हाला सकाळी 1.5 तास बसावं लागेल, संध्याकाळी 1.5 तास बसावं लागेल. दिवसभर तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हिजन वगैरे बाकी वेळ तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. संध्याकाळची बाकी 7:30 ते 8ची जी बॅच आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे ॲडजस्ट कोणालाही करता येणार नाही. तिथे बॅच एकदम फुल आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी जरी समजा आपण ॲडजस्ट जरी केला, तुम्हाला 3 तास बसणं त्याच्यामध्ये कठीण सुद्धा होऊन जाईल. कारण मला तर सवय, मी दिवसभर शिकवतो त्याच्यामध्ये 10-10 तास आपले लेक्चर त्याच्यामध्ये असतात. पण 7:30 ते 9 पर्यंत बसणे, परत पुन्हा लगेच 9ला दुसरं लेक्चर सुरू होणे, दुसरा विषय सुरू होणे, तुम्हाला ते ग्राफ्सिंग सुद्धा करायला कठीण जाईल. त्यामुळे जर तुम्हाला कुणाला म्हणजे अजून जास्त लवकर जर पोर्शन संपवायचं असेल किंवा लवकर जास्त प्रिपेअर करायचं असेल तर काही विद्यार्थी आपण मॉर्निंगच्या बॅचमध्ये 6:30 ते 8ची जी बॅच आहे 6:30 ते 8 त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि त्या बॅचमध्ये कॉन्स्टिट्यूशन एव्हिडन्स झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला काही दिवस तरी तुम्हाला 9:30 ते 10:30ची जी बॅच आहे आपली 9 ते 10:30ची जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला काही दिवस तरी करावं लागेल. म्हणजे काही दिवस रोज सकाळी 1.5 तास संध्याकाळी 1.5 तास तुम्हाला बसावं लागेल. ठीक आहे. तर ही बॅचबद्दल अशी काही माहिती झाली. 9 ते 10:30ची बॅच आहे. आपलं झूमचं सबस्क्रिप्शन आपल्याकडे आहे. ठीक आहे. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप असतो. जे स्टुडंट ॲडमिशन घेतात त्या सर्वांना आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळं मटेरियलसुद्धा भेटतं. तुमचे रोजचे लिहिलेले नोट्ससुद्धा त्याच्यामध्ये असतात. आणि तुमच्या प्रॅक्टिस टेस्टबद्दल वगैरे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती भेटत असते. ठीक आहे. म्हणजे
ऑनलाईन, मी परत एकदा सांगतोय, ऑनलाईन पद्धतीमुळे काहीतरी नुकसान वगैरे होतं असं अजिबात समजू नका. डोक्यामध्ये असा कुठलाही ग्रह आणू नका. ठीक आहे, म्हणजे बरेच जे ऑनलाईनचे जे व्हिडिओ असतात की ऑनलाईन पद्धतीने शिकलेला डॉक्टर, ठीक आहे, कानामध्ये हेच घालत नाही आणि ते चेक करतो म्हणे पेशंट मेलेला आहे. अशा प्रकारचं आपल्या बाबतीत काही होत नाही. ठीक आहे, आपलं लॉच्या बाबतीत असं आहे की आपल्याला काय असं लॅबोरेटरीची वगैरे काही गरज नसते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक लॉचा प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला मी ऑनलाईन पद्धतीने इथून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावू शकतो आणि मी ते करतो. वर्षातनं 9-9, 10-10 बॅचेस मी तुम्हाला सांगितले की ऑनलाईन पद्धतीचे आपले आहेत. आणि याच्यानंतर जरी समजा तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मला कधीही त्याच्यामध्ये फोन करून विचारू शकता की सर मला हा कन्सेप्ट समजला नाही, परत तुम्ही रिपीट करा. आणि झूम मीटिंगमध्ये सुद्धा तुमचा कमेंट बॉक्स चालूच असतो. तुम्हाला जर काही समजा काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही तुमचं लिहायचं राहिलं, सर प्लीज रिपीट म्हणून तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये एक मेसेज टाकू शकता. तुमचे सर्वांचे चॅट्स मी ऑन द स्पॉट वाचत असतो. म्हणजे मी लेक्चर रेकॉर्डिंग केलेलं आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. म्हणजे यूट्यूबचे तसे लेक्चर आहेतच ना. ठीक आहे, म्हणजे सगळे काही यूट्यूबचे IPC तुम्ही पाहिलं तर यूट्यूबचे तुम्हाला नंबर ऑफ लेक्चर्स तुम्हाला सापडून जातील. ठीक आहे, तर तसलं रेकॉर्डिंग वगैरे तसलं काही आपण त्याच्यामध्ये पाठवत नाही. तुम्हाला लाईव्ह सेशन असतं. तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये जो म्हणजे लेक्चरचा जो त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, जो फील आहे, तो तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे आणि तुम्हाला ते मिससुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करणार नाही. रेकॉर्डिंग्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला पाठवणार, तुम्ही त्याच्यामध्ये ऐकणार, ते तुमचं त्याच्यामध्ये अजून जास्त नुकसान होऊ शकतं. ठीक आहे, तर हे लाईव्ह लेक्चर्स तुम्ही त्याच्यामध्ये ऐकू शकता. तुमचे ऑन द स्पॉट तुम्ही मला प्रॉब्लेम विचारू शकता. जे काही प्रॉब्लेम आहे त्याचं तुमचा प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला ऑन द स्पॉट उत्तर देईल. जर तुमच्यामध्ये काही तुम्हाला त्या प्रश्नात अजून त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आला नाही, तुम्ही मला परत लगेच क्लास नंतर तुम्ही मला कॉल करून विचारू सुद्धा शकता. ठीक आहे, तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान करण्याचं त्याच्यामध्ये आपण क्लासमध्ये आपण ते करणार आहोत. आणि प्रॅक्टिस सुद्धा तुमची त्याच्यामध्ये होईल. परीक्षेसाठी जेवढ्या काही गोष्टी आवश्यक आहेत या 3 महिन्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, एवढं काही बेसिक माहिती बनवण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो, तर तो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर दिसतोय, या नंबरवर लवकरात लवकर कॉल करा. ठीक आहे, 12 मार्चला जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर आता आपल्याला काहीतरी प्रोॲक्टिव्हली आपल्याला काहीतरी स्टेप घेणं आवश्यक आहे. पहिली स्टेप कोणती घ्या, तर त्या नंबरवर कॉल करून एकदा तुम्ही मला त्याच्यामध्ये माझ्याशी तुम्ही त्याच्यामध्ये बोला. मी तुम्हाला बाकीच्या पुढच्या गोष्टी मी तुम्हाला कॉलवर सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगेन. ठीक आहे, या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर मला तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता. ठीक आहे, धन्यवाद.